तर अर्जुनची आई म्हणते, पैसे हवे असतील तर देईन, पण घटस्फोट घे त्याच्याशी. अंजलीचं मन तुटतं. तिने डोळ्यात पाणी येत म्हणाली, सॉरी. अर्जुन रागाने म्हणतो, मॉम तुम्हाला सांगितलंय ना, तिला काहीही बोलू नका. अंजली हळू आवाजात म्हणते, मी वॉशरूमला जाते. अर्जुन म्हणतो, अंजली थांब, माझी आई अशीच आहे, म्हणूनच मी तुला लग्नासाठी निवडलं. मी आहे ना तुझ्यासोबत, घाबरू नकोस. अंजली म्हणते, नको, तू माझ्यासोबत राहू नकोस. खूप भीती वाटते, सगळे माझ्याकडे बघतायत. मी गरीब आहे, मला लाज वाटते, माफ कर अर्जुन. अर्जुन म्हणतो, अंजली जाऊ नकोस. ठीक आहे, वॉशरूमला जा आणि ये परत, आपण एकत्र जेवायला जाऊ. पटकन ये, हस ना जरा. अंजली म्हणते, हां ठीक आहे. अंजली वॉशरूममध्ये जाते. बाहेर येते तेव्हा एका स्त्रीने, नयनाच्या लोकातली, मॅडम हे घ्या ड्रिंक. अंजली म्हणते, नको, मला नको आहे. ती स्त्री म्हणते, अहो आमचं काम आहे सर्व करण्याचं, घ्या ना प्लीज. अंजली म्हणते, ठीक आहे. ती ग्लास पिते, पण काही क्षणात तिला भोवळ येते. तिला चालताही येत नाही. ती थेट आपल्या रूमकडे जायचं ठरवते. ती लिफ्टमध्ये शिरते. एक माणूसही आत येतो, पण तिला काहीच दिसत नाही, सगळं धुसर. इतक्यात अर्जुनचा फोन. अर्जुन म्हणतो, अंजली कुठे आहेस, लवकर ये. अंजली कमजोर आवाजात म्हणते, मी ठीक नाही, चक्कर येते, मी रूममध्ये जाते. अर्जुन म्हणतो, काय, अचानक असं का वाटलं तुला? अंजली म्हणते, मला अर्जुन तो माणूस तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला ओढत रूममध्ये घेऊन जातो. अर्जुन म्हणतो, अंजली, हॅलो, अंजली, हॅलो. कॉल कट. अर्जुन घाबरून विचार करतो, काय झालं तिला, ती उत्तरच देत नाही, काहीतरी गडबड आहे. रूममध्ये तो माणूस हसत म्हणतो, फोटोपेक्षा तर खूपच सुंदर आहेस तू. अंजली झगडत म्हणते, कोण आहेस तू, काय पाहिजे तुला, मला सोड. तो माणूस म्हणतो, जास्त ओरडू नको, शांत बस, नाहीतर वाईट होईल. तो तिच्या गालावर हात फिरवतो, तिच्याजवळ झुकू लागतो. अंजली रडत म्हणते, नको, मला हात लावू नकोस प्लीज. तो हसून म्हणतो, आता तुला कोणी वाचवायला नाही. तो आपला शर्ट काढतो. अंजली प्रचंड भीतीने म्हणते, नाही, नको, प्लीज, प्लीज नको, काही करू नकोस, प्लीज. अंजली रडत विणवू लागली. तो तिच्याजवळ आला. अंजलीने मदतीसाठी ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला. ए स्वीटी, आवाज करू नकोस. मी आता जे करणार आहे ते थांबवू शकत नाहीस तू. शांत पडून राहा, नाहीतर मारून टाकेन. तो गुरगुरला. अंजली रडत होती, पूर्ण थरथरत घाबरून गेली होती. प्लीज नको, प्लीज, सोड मला. ती पुन्हा पुन्हा विनवू लागली. अंजली कुठे आहे? अर्जुन पाठीभर तिला शोधत होता. अचानक त्याच्या नजरेस तिचं ब्रेसलेट दिसलं. हे तिचंच आहे, म्हणजे ती त्या रूममध्ये आहे. तो धावतच त्या रूमकडे गेला. हा हा, तू खूप हॉट आहेस, आता तू फक्त माझीच, तो माणूस म्हणत तिच्याजवळ झुकत होता. अंजलीने सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण शक्य होत नव्हतं. तिने डोळे बंद केले. धाड. अचानक दरवाजा जोरात उघडला आणि अर्जुन आत आला. त्याने एका झटक्यात त्या माणसाला पकडून तोंडावर घुसा मारला. तो माणूस प्रतिकार करायला गेला, पण अर्जुनने त्याला एकही संधी दिली नाही. तो कोसळत होता, पण उठून चाकू काढला आणि अर्जुनकडे झेपावला. अंजलीने ते पाहिलं आणि घाबरून त्यांच्याकडे धावली. पण त्याआधीच अर्जुनने चाकू हिसकावून फेकून दिला आणि त्या माणसाला पायांनी लाथ मारून खाली पडलं. त्याचे हातपाय बांधून माणूस पूर्ण बेशुद्ध झाला. अर्जुनने लगेच आपल्या सिक्युरिटीला फोन केला. त्यांनी येऊन त्या माणसाला पोलिसांच्या हवाली केलं. यानंतर अर्जुन अंजलीजवळ गेला. ती अजूनही थरथरत होती, दूरच उभी होती. अंजली, तू ठीक आहेस ना? काही केलं त्याने तुला? नाही, नाही, काही केलं नाही, मी ठीक आहे. थँक्यू अर्जुन, वाचवलंस मला. अंजली रडत म्हणाली, घाबरू नकोस, आजपासून कोणीही तुला हात लावणार नाही, मी आहे ना. अर्जुनने हळुवार आवाजात सांगितलं आणि तिला मिठी मारली. अचानक त्याला काहीतरी जाणवलं. अंजली, तू ठीक आहेस ना? अंजलीने काहीच उत्तर दिलं नाही. तो तिला हलवू लागला. अंजली, अंजली, डोळे उघड प्लीज. ती बेशुद्ध पडली होती. घाबरून अर्जुनने तिला उचलला आणि सरळ गाडीत टाकून हॉस्पिटलला धावत गेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर आले. काळजी करू नका, काही सिरियस नाही, भीतीमुळे बेशुद्ध झाली आहे, थोड्या वेळाने शुद्धीवर येईल, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर, खूप खूप थँक्यू, अर्जुन म्हणाला. तो अंजलीला घरी घेऊन आला. तिला आपल्या रूममध्ये बेडवर झोपवलं. मग स्वतः आंघोळीसाठी गेला. काही वेळाने अंजली हळूहळू डोळे उघडते. ती आता ठीक होती. अर्जुन बाथरूममधून बाहेर आला. अंजली, उठलीस? आता कशी आहेस?
मी ठीक आहे, अंजली म्हणाली आणि उठायचा प्रयत्न करू लागली. तो लगेच तिला धरून मदत करू लागला. तो खूप जवळ होता. अंजलीचे डोळे मोठे झाले. ती काही बोलू शकली नाही. तो फक्त एक पॅन्ट घालून होता. अरे देवा, माझं हृदय एवढं जोरात का धडधडतंय? हा इतका देखणा का दिसतोय? अंजलीने मनातच म्हटलं. काय बघतेस मला? एवढा हँडसम आहे का मी? मला वाटतं तू मला किस करायचा विचार करतेस. करशील का? अर्जुनने स्मित हास्य करत म्हटलं. काय? नो, मला नको आहे. बाजूला हो, मी झोपायला चालले. अंजली घाईघाईने दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. ओ, ठीक आहे, पण माझा रिवॉर्ड? अर्जुनने विचारलं. रिवॉर्ड? कशासाठी? आज मी तुला वाचवलं ना, त्यासाठी. ठीक आहे, काय हवं तुला? अंजली म्हणाली. जे काही मी मागेन ते देशील? अर्जुनने डोळ्यात खट्टाळपणा आणत विचारलं. हं, मी प्रयत्न करेल. मग एक किस चालेल? तो म्हणाला. काय? कधीच नाही, जा इकडून. ती त्याला बाजूला सारू लागली, पण ती बेडवर कोसळली. अर्जुन तिच्याजवळ आला. आता ती पडू शकत नव्हती. तिचा श्वास जोरात चालू होता. ती त्याचा श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती आणि मग तो झुकून तिला किस करत होता. अंजली अचानक थरथरून त्याला दूर सारत म्हणाली. ए, काय करतोयस तू? काय म्हणजे काय? मी माझ्या बायकोला किस करतोय. कोणती बायको? हे फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मी तुझी खरी बायको नाही. मी झोपायला जाते, ती रागाने म्हणाली आणि बाजूला झोपायला गेली. ठीक आहे, मी थांबतो. बघू कोण जिंकतं शेवटी, अर्जुन हसत म्हणाला. अंजली टॉवेलमध्ये कपडे घ्यायला कपाटाकडे गेली. तेवढ्यात अर्जुन परत रूममध्ये आला. दोघेही एकमेकांकडे अर्धनग्न अवस्थेत पाहू लागले. एक सेकंद दोघेही स्तब्ध झाले. अंजली मागे सरकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे पाय अडखडले. अंजली, तू टॉवेलमध्येच इथे काय करतेस? ते मी माझे कपडे विसरले, घेते. हां ठीक, पण तू खूप सेक्सी दिसतेस त्यात. तो हसत म्हणाला. काय? मी जाते आता. लवकर ये, नाहीतर लेट होईल. दोघे ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये, सर, कालच्या इन्सिडेंटच्या मागे कोण होतं ते समजलं, सेक्रेटरी म्हणाला. कोण? आपले क्लायंट, लिया आणि नैना. काय? मी त्यांना वॉर्निंग दिली होती, लगेच फायर करा. ओके सर. काय? आम्हाला जॉबमधून काढताय? लिया आणि नैना ओरडल्या. हो, लगेच बाहेर निघा. प्लीज सर. नको, त्या रडत म्हणाल्या. पण सिक्युरिटीने त्यांना बाहेर काढलं. अंजली कुठे आहे? अर्जुन विचार करत होता. तो तिच्या डेस्ककडे गेला. ती झोपली होती. अरे रे, झोपली आहे. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्याकडे न्याहाळत शांतपणे म्हणाला. अंजली, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. तेवढ्यात अंजली उठली. सॉरी, फक्त 5 मिनिट झोपले होते. काही हरकत नाही, तू माझी बायको आहेस, झोपलीस तर चालेल. अंजली घाईने उठली आणि कामाला लागली. मग आज काय खाणार आहोत? तो विचारू लागला. मला बरंच काही हवंय, ती आनंदाने म्हणाली आणि अनेक खाद्यपदार्थांची यादी करायला लागली. ठीक आहे, बरं, मग माझ्याबरोबर चल, तो हसत म्हणाला. कुठे चाललो आहोत? ती विचारते. जिथे तुला आवडतं तिथेच, तो उत्तरला. खरंच? मग मला पार्कला जायचंय, ती म्हणाली. ठीक आहे, नक्की, तो स्मित हास्य करत म्हणाला. ते पार्कला गेले आणि खूप खेळले. दोघेही खूप आनंदी होते. तिने खूप आनंद अनुभवला. यानंतर ते घरी परतले. रस्त्यात, तो खूप छान आहे, त्याने बराच बदल केलाय. त्याने काल मला वाचवलं. तो नसता तर आज मी इथे नसते. तो इतका काळजी घेतोय. मला वाटतं मला तो आवडू लागलाय. पण कसं सांगू? आम्ही फक्त करारावर आहोत. त्याला माझी आवड नाही नक्की, ती विचार करत म्हणाली. आजचा दिवस खूप छान होता. खरंच मी तिच्यावर प्रेम करू लागलोय. मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे. आता तिच्याशिवाय राहू शकत नाही. पण ती मला परत प्रेम करत नाही. मला तिला मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगायचं आहे, पण केव्हा? तो मनात म्हणाला. ते घरी आले आणि अंघोळ करून घेऊन तयार झाले. अर्जुन कामासाठी निघाला. अंजली खाली उतरून स्वयंपाकघरात गेली. दुसरीकडे अर्जुनच्या आईचे घर. आई रागाने म्हणाली. मला ती आवडली नाही. त्याला अशी भिकारी मुलगी कुठून सापडली? तिला धडा शिकवेन. ती फक्त आपल्या पैशांसाठी अडकली आहे. बघच काय करणार आहे मी. तिने अचानक कोणाला तरी फोन केला. कॉलवर अर्जुनची आई म्हणते. हॅलो. कोणीतरी म्हणतं. हॅलो. ओहो मामी, तुम्ही कॉल केलात? मला खूप आनंद झाला. त्याची आई म्हणते. अगं, कशी आहेस गं? मी चांगली आहे. कोणीतरी म्हणतं. मी पण ठीक आहे मामी, पण एवढ्या उशिरा का कॉल केलात? आई म्हणते. अहो, ते
तुला एक गोष्ट विचारायची होती. अजूनही माझ्या मुलाची आवड आहे का तुला? कोणीतरी म्हणतं हो. हो मामी, मला तो आवडतो. आई म्हणते मग लक्षपूर्वक ऐक. लवकर ये. माझ्या मुलाने एका भिकारीशी लग्न केलंय. मला ती नको आहे. तुला माझ्या मुलाशी लग्न करायचं आहे का? हे माझं स्वप्न आहे. कोणीतरी म्हणतं काय? तो लग्न करतोय? कधी? मी लगेच येते मामी. आई म्हणते हो. सगळी गोष्ट मी तुला सांगेन आणि तयार राहा. तू जाऊन त्याला फसवून आपल्याकडे पळवून आण. तो नक्कीच तुझ्यावर प्रेम करतोय. तो तुझ्यावर नक्कीच फिदा होईल. आपण त्या गरीब मुलीला धडा शिकवणार आहोत. कोणीतरी म्हणतं हो मामी, मी करते. आता तिला नष्ट करेन. कॉल संपला. त्यांच्या घरात अंजली म्हणते, आंटी मी माझ्या खोलीत जाणार. मला ठीक वाटत नाही. मला वाटतं माझे पिरियड येतोय. आंटी म्हणते नक्की अंजली, तू विश्रांती घे. तुला माझी मदत करायची गरज नाही आहे. मी तुझी नोकरानी आहे. अंजली म्हणते ठीक आहे. मग मी वर जाते. ती आपल्या खोलीत गेली आणि झोपली. काही वेळानंतर अर्जुन ऑफिसमधून परत आला. अर्जुन म्हणतो अंजली कुठे आहे? नोकरानी म्हणते ती झोपलेली आहे. मला वाटतं तिला ठीक वाटत नाही. अर्जुन म्हणतो का? काय झालं? नोकरानी म्हणते अहो सर, काही नाही. मला वाटतं तिला पिरियड आले आहे. अर्जुन म्हणतो काय? पिरियड? नोकरानी म्हणते अहो सर, काही नाही. तुम्ही वर जा आणि विश्रांती घ्या. जेवण तयार झाल्यावर मी बोलवीन. अर्जुन आपल्याच खोलीत गेला. अंजली खूप झोपलेली होती. तिने आपलं पोट हातांनी झाकलं होतं. अर्जुन म्हणतो तिला ठीक वाटत नाही का? काय झालं? तो तिच्या जवळ गेला. अर्जुन म्हणतो अंजली उठ, चल जेवायला. अंजली म्हणते अर्जुन असं विचारू नको. आज मला जेवायचं नाही. मी ठीक नाही. तुम्ही जेवायला जा. अर्जुन म्हणतो का? काय झालं? सांग. अन्नामुळे विषबाधा झाली का? अंजली म्हणते नाही अर्जुन, फक्त माझे पिरियड आहे. उद्या ठीक वाटेल. तुम्ही काळजी करू नका. अर्जुन म्हणतो हां, पिरियड? आंटीनेही मला सांगितलं होतं. काय आहे ते? अंजली म्हणते अर्जुन काही नाही. मी कशी समजावून सांगू? काही नाही. मला झोप हवी. चला तुम्ही आंघोळ करा आणि जेवायला जा. ठीक आहे? अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग तू विश्रांती घे. मला काही कळत नाही, पण उद्या तुला ठीक वाटेल. ठीक आहे. तो आंघोळ करून डायनिंग रूममध्ये गेला आणि जेवायला बसला. यानंतर तो आपल्याच खोलीत गेला. अंजली अजूनही झोपलेली होती आणि पोट हातांनी झाकलेले. तो चिंतेत झाला. हे खूप गंभीर आहे का? तो तिच्या जवळ गेला. तिला मिठी मारली आणि झोपायला गेला. दोघेही खूप आरामात झोपले. सकाळी रंजनाचा फोन. हॅलो मामी, मी आले. तुम्ही कुठे आहात? अर्जुनची आई म्हणते अगं मी तुझीच वाट पाहत होते. समोर बघ. हो, तिथे बघ. रंजना म्हणते हां मामी, मला दिसल्या. रंजना म्हणते अहो मामी, तुम्ही किती सुंदर दिसताय. तुम्ही वृद्ध होत नाही. त्याची आई म्हणते अगं प्रवास कसा झाला? छान झाला का? चल आपण घरी जाऊ. रंजना म्हणते हो मामी, ते अर्जुनच्या आईच्या घरी जात आहेत. रंजना म्हणते मामी मग सांगा, तो अचानक का लग्न करतोय? त्याची आई म्हणते भय बाळगू नकोस रंजना, ती फक्त भिकारी आहे. मी तुला आश्वस्त करते की तो तिला घटस्फोट देईल. तुला त्याला फसवायचं असेल तर ठीक आहे, मग सगळं व्यवस्थित होईल. रंजना म्हणते ठीक आहे मामी, मी तिला दाखवीन की मी कोण आहे. आई म्हणते अगं हेच माझी मुलगी. ते तिच्या घरी पोहोचले. आई म्हणते अगं तर अंघोळ करून अर्जुनच्या ऑफिसला जा. त्याला आणि त्या मुलीला भेट. रंजना म्हणते ठीक आहे मामी. इकडे अर्जुनच्या घरी अंजली जागी झाली. अर्जुन तिच्या उजव्या बाजूला होता आणि तिला मिठी मारत होता. तिने धक्का खाल्ला. अंजली मनात म्हणते तो इथे का आहे? ओह देवा, तो मला मिठी मारतोय. ती हळूहळू त्याचा हात बाहेर काढू लागली आणि जाण्यास सुरुवात केली, पण अचानक त्याने तिला पलंगावर खेचले. अर्जुन म्हणतो कुठे चालली आहेस अंजली? आता ठीक आहे का? अंजली म्हणते अरे मी ठीक आहे, ऑफिसला जात आहे. हात काढा, मला आंघोळ करायची आहे. अर्जुन म्हणतो चल, फक्त 5 मिनिट झोपू. हां ठीक आहे. अंजली म्हणते हां काय ठीक आहे? मला जायचं आहे. अर्जुन म्हणतो फक्त 5 मिनिट कृपया. अंजली म्हणते ठीक आहे, फक्त 5 मिनिट. ते पुन्हा झोपले. काही वेळानंतर ती अचानक जागी झाली. अंजली मनात म्हणते काय? फक्त 5 मिनिट म्हणाले, पण मी झोपले. ओह देवा, उशीर झाला. अर्जुन उठ, उशीर झाला. अर्जुन म्हणतो उशीर? ठीक आहे. अंजली म्हणते ठीक आहे, ऑफिसला जाऊ. अर्जुन जा आंघोळ करून. अरे मूर्ख. अर्जुन म्हणतो हां मूर्ख. ठीक आहे मी उठतो. ते अंघोळ करून कपडे बदलले आणि खाली गेले. त्यांनी नाश्ता न करता पटकन ऑफिसला गेले. ती तिच्या खोलीत गेली आणि अर्जुन कामाला गेला. रंजना अर्जुनच्या ऑफिसमध्ये इकडे प्रवेश करते. पहिला माणूस म्हणतो ती कोण आहे? किती सुंदर आहे. दुसरा माणूस म्हणतो हो खरंच कमाल आहे. ती इथे का आली आहे? ती अर्जुनच्या खोलीत गेली. पण तो थांबा, लवकर येईल.
तुम्हाला काय हवे आहे मॅडम? कॉफी? रंजना म्हणते, अरे काही नाही, मी थांबते इथे. कर्मचारी म्हणतो, ठीक आहे. रंजना म्हणते, तुमचं नाव अंजली आहे ना? अंजली म्हणते, हो मीच आहे. तुम्हाला कसं माहीत? रंजना म्हणते, तू आता अर्जुनची पत्नी आहेस ना? अंजली म्हणते, हो. पण तुम्हाला कसे माहीत? रंजना म्हणते, ओह, मी स्वतःची ओळख करायला विसरले. मी आहे. तोपर्यंत दरवाजा उघडतो आणि अर्जुन आत येतो. रंजना म्हणते, अर्जुन, माझा बॉयफ्रेंड. तू कुठे होता? मी वाट पाहत होते. तुला पाहून छान वाटलं. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारली. त्याने धक्का खाल्ला. अंजली मनात म्हणते, काय? बॉयफ्रेंड? म्हणजे त्याची गर्लफ्रेंड आहे आणि मी आता त्याची पत्नी म्हणून वागतेय. तो माझ्याबरोबर असं का वागत आहे? काय तो माझ्यासोबत खेळतोय का? मी विचार केला होता की तो खरोखर मला प्रेम करतो. आता तिला धक्का बसला. अंजली मनात म्हणते, काय? बॉयफ्रेंड? तिच्या डोळ्यांतून अश्रू झरले. अंजली म्हणते, ओह ठीक आहे, मी बाहेर थांबेल जोपर्यंत तुम्ही दोघं बोलून संपवत नाहीत, ती म्हणाली आणि बाहेर पळाली. अर्जुन अंजलीला थांबवायला गेला, पण रंजना त्याचे हात पकडते. अर्जुन म्हणतो, काय करते आहेस? रंजना म्हणते, काय अर्जुन, मी तुझी गर्लफ्रेंड आहे. काय करतोस? अर्जुन म्हणतो, काय गर्लफ्रेंड? कधी? विसरलीस का? आता तू मला फसवलंस आणि अमेरिकेत गेलीस. माझी एक पत्नी आहे, कृपया मला त्रास देऊ नकोस. रंजना म्हणते, ओह पत्नी? ती कोण? जिच्यावर तुला प्रेम नाही, फक्त मजेसाठी आहे ना? मला ठाऊक आहे की तुला अजूनही माझ्यावर प्रेम आहे. अर्जुन म्हणतो, प्रेम? कधीच नाही रंजना, सर्व संपले. आम्हाला त्रास देऊ नकोस. तू इथे का आलीस? रंजना म्हणते, पत्नी, मी इथे येऊन तुला भेटायला आले आहे. माझ्या आईने तुला बोलावले ना आम्हाला वेगळं करण्यासाठी, बरोबर? सॉरी रंजना, आमच्यात तसे काही होणार नाही. मी खरोखर तिच्यावर प्रेम करतो. मग पुन्हा कधी इथे येऊ नकोस. माझ्या पत्नीला त्रास देऊ नकोस. रंजना म्हणते, ठीक आहे, मी निघते. आणि ती बाहेर गेली. अंजली अजूनही रडत होती. ती कॅफेटेरियात बसली होती. अंजली मनात म्हणते, काय? बॉयफ्रेंड? मी मूर्ख आहे, खूप मोठी मूर्ख. मी त्याच्यावर प्रेम का केले? आम्ही वेगळे आहोत. ओह देवा, का का मी? आता त्याची गर्लफ्रेंड आली आहे. ती इतकी सुंदर आहे. मी त्याची पत्नी होण्यासाठी पात्र नाही. सर्व संपले. आता मी माझ्या घरी जात आहे. त्याची गर्लफ्रेंड आली आहे. अंजली, ठीक आहे, हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, ती रडतच मनात म्हणाली. त्यानंतर ती ऑफिसच्या खोलीत गेली. तिने अर्जुनला त्याच्या खुर्चीत बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि परत कामाला लागली. अर्जुन मनात म्हणतो, ती मला काही विचारत नाही. तिने मला चुकीचा अर्थ लावला का? आता मी काय करणार? मी तिला सांगणार की रंजना माझी एक्स आहे जेव्हा आम्ही परत घरी जाऊ. अंजली मनात म्हणते, तो मला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल काहीही सांगत नाही. आता मला खात्री आहे की ते खरोखर जोडपं आहेत. आता मी त्याच्यापासून अंतर ठेवणार, नाहीतर मी पुन्हा त्याच्यावर प्रेम करेल. दोघं घरी परतले. काही बोलले नाही. ती खोलीत गेली आणि अंघोळ केली. तोही खोलीत गेला. तो काही काम करत होता. अर्जुन मनात म्हणतो, मला तिच्याशी बोलायचं आहे. तिने चुकीचा अर्थ लावू नये. ती माझी गर्लफ्रेंड नाही, म्हणूनच ती माझ्याशी बोलत नाही. ती अंघोळ करून परत येईल. हा माझ्याकडे वेळ आहे आमचा गैरसमज दूर करण्यासाठी. अंजली मनात म्हणते, ओह देवा, पुन्हा मी माझे कपडे घ्यायला विसरले. मी नेहमी का विसरते? आशा आहे तो खोलीत नसेल. ती फक्त टॉवेल घालून बाहेर आली. अर्जुनने तिला फक्त टॉवेलमध्ये पाहिले. अर्जुन मनात म्हणतो, ती फक्त टॉवेलमध्ये का आहे? ओह देवा, ती इतकी सेक्सी आहे. अर्जुन स्वतःवर नियंत्रण ठेव. अंजलीला धक्का बसला. अंजली मनात म्हणते, तो खोलीत आहे, मी काय करणार? दोघे एकमेकांच्या समोर उभे राहिले. तो तिला जवळ आला. ती मागे गेली, पण जाऊ शकली नाही कारण मागे जायला जागा नव्हती. तो तिला खूप जवळ घेतो. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो तिच्या चेहऱ्याजवळ गेला. त्याने तिचा हात पकडला आणि भिंतीजवळ धरला. दोघं खरोखरच जवळ आले, जवळजवळ चुंबनासाठी. अंजली मनात म्हणते, ओह देवा, मी खरोखरच त्याच्यावर प्रेम करते. मला तो हवा आहे. तो इतका सुंदर आहे. आता तो मला चुंबन करणार. थांब अंजली, त्याची गर्लफ्रेंड आहे. मी फक्त कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. नाही अंजली, त्याच्यावर प्रेम करू नकोस. पण तो माझ्यासोबत हे का करत आहे? तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती अचानक तिचं डोकं उंचावते. तो थांबला. अर्जुन मनात म्हणतो, तिने डोकं उंचावलं. ओह, तिला मी आवडत नाही का? किंवा हा फक्त गैरसमज आहे म्हणून ती अशी आहे? तो मागे गेला. अंजली म्हणते, सॉरी. मग तू फक्त टॉवेल का घालून आहेस?
अंजली म्हणते, ओह, ते मी माझे कपडे घ्यायला विसरले आणि ती कपडे घेण्यासाठी गेली. अर्जुन म्हणतो, अंजली थांब, मला तुला काही सांगायचं आहे. आणि त्याने तिचा हात पकडला. अंजली म्हणते, काय झालं आता? अर्जुन म्हणतो, हो. आता? का? अंजली म्हणते, मी कपडे घालून नाही आहे अर्जुन, मला कपडे घालायचे आहेत. अर्जुन म्हणतो, ओह, मी विसरलो. मग जा बदलून ये ताबडतोब. ती कपडे बदलून परत आली. अंजली मनात म्हणते, तो काय सांगू इच्छितो? आमच्या कॉन्ट्रॅक्टवर काहीतरी. ठीक आहे, लवकरच ऐकूया. अंजली म्हणते, अर्जुन? अर्जुन म्हणतो, हां, तुला काय हवं आहे का? अंजली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, अंजली ऐक, मला जे सांगायचं आहे ते नीट ऐक. अंजली म्हणते, हां, ठीक आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो, अंजली, ऑफिसमध्ये जी महिला आली होती तिचं नाव रंजना आहे. ती. अचानक दरवाजा उघडला. मोलकरीण म्हणते, साहेब, तुमची आई तुम्हाला भेटायला आली आहे. अर्जुनने धक्का बसला. आई इथे का? अर्जुन म्हणतो, ओह अंजली, नीट ऐक, माझी आई सौम्य नाही, ती तुला दुखावेल. दुखवू नकोस, मी तुझ्या बाजूला असेल. अंजली म्हणते, ठीक आहे. ते खाली गेले, पण फक्त त्याची आई नव्हती, रंजनाही तिथे होती. अर्जुन मनात म्हणतो, ती इथे का आली? ओ देवा, आईने खूप प्रयत्न केलाय. अंजली मनात म्हणते, रंजना इथे का? काय चाललंय? मी खूप घाबरले. त्याची आई मला दरवेळी चिडवते. ते जवळ गेले. अर्जुन म्हणतो, आई तुम्ही इथे का आलात? आई म्हणते, ओ माझ्या मुला, तुला पाहायचं होतं. अर्जुन म्हणतो, हां, तर ती इथे का आहे? आई म्हणते, मुला, आजपासून ती इथेच राहणार आहे. अर्जुनला धक्का बसला. काय? का? आई म्हणते, कारण मला हवं आहे, ती माझी मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, काय? नाही आई. रंजना म्हणते, ठीक आहे मामी, मी हॉटेलमध्ये राहणार आहे. मला वाटतं अंजलीला आवडणार नाही. अंजली म्हणते, हां, मी? रंजना मनात म्हणते, ती कोण आहे? मला का नको वाटतं? ती फक्त माझ्या मुलाच्या पैशांसाठी येते आहे. अर्जुन म्हणतो, आई, माझ्या पत्नीबद्दल काहीही बोलू नकोस. आई म्हणते, काय? पैशांसाठी? नाही, पण ती खरोखर त्याच्यावर प्रेम करते, म्हणून तो असे करतो. अर्जुन म्हणतो, आई, तिच्याबद्दल कधीच काही सांगू नकोस. आणि त्याने अंजलीचा हात धरून त्यांच्या खोलीत नेले. अंजलीला धक्का बसला. तो काय सांगतोय? काय चाललंय? अंजली म्हणते, अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो अंजली, मला तुला काही सांगायचं आहे. अंजली म्हणते, मला माहीत आहे अर्जुन. ठीक आहे, तुला कॉन्ट्रॅक्ट संपवायचं आहे ना? ठीक आहे. अर्जुन म्हणतो, काय? अंजली म्हणते, कृपया काळजी करू नकोस अर्जुन, मी निघते. आता तुझी गर्लफ्रेंड इथे आहे. हे माझ्यामुळे आहे. तू आईला चिडवतो, तू माझ्याबद्दल बांधील नाहीस. ठीक आहे, हे आपलं लग्न खरं नाही. मी समजू शकते. मी नक्कीच उद्या जाईन. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. अर्जुन म्हणतो, हे अंजली, असं नाही आहे. कृपया आधी माझं ऐक, मग बोल. अंजली म्हणते, ठीक आहे अर्जुन, मी आता झोपायला जाते, उद्या भेटू. तिने तिचा चेहरा पुसला आणि परत गेली. अर्जुन अचानक तिचे दोन्ही हात धरतो आणि जोराने पलंगावर ढकलतो. तो तिच्या जवळ गेला. आता ते खूप जवळ आले होते. अर्जुन म्हणतो, अंजली, मी तुला आधी सांगायला सांगितलं होतं, पण तू ऐकत नाहीस. ठीक आहे, आता मी तुला दाखवतो. आणि अचानक त्याने तिला चुंबन केले. अंजलीला धक्का बसला. त्याचे चुंबन खूप आवेशपूर्ण झाले. तो थांबला नाही. काही वेळानंतर तिला जाणवलं की ती त्याच्यात खूप बुडालेली आहे. ती अचानक त्याला ओढून तिसरीकडे हलवते. काही मिनिटं तिथे शांतता होती. ते एकमेकांशी काही बोलले नाहीत. अर्जुन मनात म्हणतो, ती का बोलत नाही? मी काही बोलू का? अंजली मनात म्हणते, देवा, मी काय केलं? मी माझी बुद्धी हरवली का? त्याची गर्लफ्रेंड आहे. तू मूर्ख का? तो काही सांगत नाही. त्याला केलेल्या गोष्टीसाठी पश्चाताप आहे का? मी शांतता मोडू शकतो का? दोघे एकदम म्हणतात, ठीक आहे मग. अंजली म्हणते, ओह, तुम्ही आधी. अर्जुन म्हणतो, हं, ठीक आहे. अचानक अंजलीने आधी बोलली. अंजली म्हणते, मला माफ कर. अर्जुन म्हणतो, काय? काय सॉरी? अंजली म्हणते, ते एक चूक होती. मला तुला चुंबन करायचं नव्हतं, पण त्याबद्दल सॉरी. मला माहीत आहे की तुझी गर्लफ्रेंड आहे. मला खरोखर माफ कर. अर्जुन धक्का खाल्ला आणि राग आला. अर्जुन म्हणतो, अंजली मनात म्हणते, तो इतका रागावला आहे? ओ देवा, मी घाबरलेच. तो असा असताना. अर्जुन म्हणतो, मी तुझ्याशी बोलतोय, आधी मला ऐक. मला तुला काही सांगायचं होतं. तू समजली नाहीस. जेव्हा मी तुला चुंबन केलं, तू विचारलंस की ही चूक आहे का? आणि मी अशी चूक करेन? अंजली म्हणते, काय? ही चूक नाही. मग काय? रागावू नकोस अर्जुन. घाबरले. मला समजत नाही. तू मग मला का चुंबन केलं? अर्जुन म्हणतो, तू खरंच मूर्ख आहेस. अरे मूर्ख, ती माझी गर्लफ्रेंड नाही. अंजली म्हणते, काय? ती तुझी गर्लफ्रेंड नाही?
मग काय? मी ऐकलं ती तिच्या बॉयफ्रेंडला कॉल करत होती. अर्जुन म्हणतो हो. अंजली ती माझी एक्स आहे. आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही. ती तुला राग आणि दुःख दाखवण्यासाठी आली होती. समजलंस का? अंजली म्हणते हो, मला समजलं. हं, पण मी रागावली नाही. मी का रागवावं? अर्जुन म्हणतो हो, म्हणूनच मी तुला विचारणार होतो, तू असं का वागत आहेस? अंजली म्हणते काय? काही नाही. मी निघते, मी थकले आहे. ती लगेच बाजूला सरकली. अर्जुन म्हणतो कुठे जात आहेस? उत्तर दे. ती उत्तर देत नाही आणि झोपायला गेली. काही वेळानंतर अर्जुन पलंगावर जाऊन तिच्याजवळ झोपला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आशा आहे की तुम्हाला आपली ही नवीन कथा आवडली असेल. धन्यवाद.